घरची आर्थिक जडणघडण ही माता भगिनींच्या हाती असते. खर्च आणि बचतीमुळे नियोजन आणि निर्णय क्षमता वृद्धिंगत होते. शारीरिक आणि मानसिक कणखरपणा यातून निर्माण होतो. कुटुंबावर आलेली संकटे स्वतःवर घेऊन कुटुंबाला उभारी देण्याचे काम नारी शक्ती करतात. अशा या नारी शक्तीमुळे भारत आर्थिक महासत्तेच्या जवळ आहे, असे प्रतिपादन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. भवानी पेठेतील रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसव योग केंद्र तर्फे नारी शक्ती गौरव पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आले. पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले, माता भगिनींमध्ये कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची क्षमता जास्त असते, म्हणूनच स्त्रियांना शक्ती स्वरूप म्हटले जाते. राज्य शासन देखील अनेक योजना आपल्या माता भगिनींसाठी राबवत आहेत. नारी शक्तीचा सन्मान अशा पुरस्काराने करणं म्हणजे स्त्रियांमधील शक्ती रूपाला नमन करणे होईल, असेही आमदार देशमुख म्हणाले. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, उद्योजक लक्ष्मीकांत चाटला, सुभाष जक्कापुरे, दिलीप दुलंगे, उद्योजक वीरेंद्र हिंगमेरे, योगगुरू शेखर लक्ष्मेश्वर, बसव योग केंद्राचे उज्ज्वला शिवगोंडे यांची उपस्थिती होती. यावेळी जीवन गौरव पुरस्कार रामचंद्र शेषप्पा पुडर यांना, आध्यात्मिक सेवा पुरस्कार ब्रह्मकुमारी प्रभावती माता, नागरी सेवा पुरस्कार रूपा दुस्सा, चनप्पा गुळगी, उद्योगरत्न पुरस्कार रत्नमाला शेजूळ, देवमाणूस डॉक्टर मोहन तंबाके, वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर सारिका उंबरे, मातुश्री शकुंतला खोबरे, प्रेरणा पुरस्कार कविता तांडुरे, चंद्रकला बिराजदार, तर आदर्श महिला सामाजिक संस्था पुरस्कार रुद्रसेना महिला मंडळाला प्रदान करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, बसव पदक आणि पैठणी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉक्टर सारिका उंबरे, रूपा दुस्सा, समाजभूषण रामचंद्र पुडूर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उज्ज्वला शिवगुंडे यांनी केले. सूत्रसंचालन सागर कौलगी यांनी तर प्रज्ञा खॅडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास बसव योग केंद्राचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.